महाड दुर्घटनेत आणखी 2 मृतदेह सापडलेत। महाड दुर्घटनेतील तवेरा गाडी ही आता नदीबाहेर काढण्यात आली। दुर्घटनाग्रस्त तवेरा गाडीत 2 पुरुषांचे मृतदेह असल्याची माहिती मिळते। यातला एक मृतदेह हा ड्रायव्हर दिनेश विरचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। 2 ऑगस्टला सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल कोसळला आणि यात पुलावरच्या 2 एसटी सह काही वाहनं जी होती ती नदीत वाहून गेली आणि यातल्या बुडालेल्या आता तवेरा गाडीचा शोध लागलाय। नौदलानं ही तवेरा गाडी आता बाहेर काढली आणि यात 2 मृतदेह सापडल्याची माहिती मिळते। यातला एक मृतदेह ड्रायव्हर दिनेश विरचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। हे एक्सक्लुझिव्ह फोटो तुम्ही जय महाराष्ट्रवर पाहू शकता। फोन लाईनवर आपल्यासोबत तिथले स्थानिक ग्रामस्थ राजू मांडे। राजू, महाड दुर्घटनेत जे 2 मृतदेह सापडले आहेत त्यांची ओळख पटली आहे का? हो, त्यांची ओळख पटलेली आहे। एक आता सिरकासोई आहेत आणि दोन्ही पुरुष आहेत। तिथे नेव्हीच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नाने हे सर्व झालेलं आहे। मांडेजी, यात आणखी त्यांची ओळख पटली आणि अजून आता काय सध्याची तिथली स्थिती काय आहे? स्थिती आता सर्व नेव्हीचे लोक आपल्या स्थायिक दुसरी एक बॉडीचं त्यांना हे करण्यात आलेलं आहे, बघण्यात आलेली आहे। मांडेजी, या नदीत आणखी काही गाड्या ज्या होत्या त्या वाहून गेल्या होत्या, त्याबद्दल कुठला आता शोध लागलाय का? नाही आहे, 3च गाड्या वाहून गेलेल्या। नक्कीच धन्यवाद मांडेजी, तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधल्याबद्दल। तर महाड दुर्घटनेत 2 मृतदेह सापडले आहेत। ही जी गाडी आहे ती तवेरा गाडी नदीबाहेर काढण्यात आली आणि यात 2 मृतदेह सापडल्याची माहिती मिळते। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी मनोज सातवी। मनोज, महाड दुर्घटनेतल्या 2 जे नागरिक आहेत त्यांचे मृतदेह सापडले, तवेरा गाडीत हे मृतदेह सापडल्याची माहिती मिळते, काय सांगाल? भक्ती, नक्कीच 2 ऑगस्टला ही दुर्घटना झालेली होती आणि या दुर्घटनेनंतर तब्बल जवळपास आज 12 दिवसानंतर ही तवेरा गाडी सापडलेली आहे। काल याप्रमाणे दुसऱ्या एसटी बसचा सांगाडा सापडला, त्यानंतर तिथे साधारण 400 मीटरच्या परिसरात ही तवेरा गाडी ती सापडलेली आहे आणि या तवेरा गाडीमध्ये 2 मृतदेह सापडलेले आहेत। हे दोन्ही मृतदेह हे पुरुषांचे आहेत। त्यातील आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे या तवेराचा जो ड्रायव्हर आहे दिनेश वीर नावाचा ड्रायव्हर आहे, त्याचा एक मृतदेह आहे आणि आणखी एक प्रवाशाचा मृतदेह आहे। ही फॅमिली मुंबईतल्या सांताक्रूज परिसरात राहणारे होते आणि त्याच्यातूनच ते कोकणातून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झालेला होता। सध्या आणि नेव्हीच्या जवानांकडून आणखी तिथे काही गाडी किंवा वाहनं आहेत का या संदर्भातला शोध सुरू आहे। आता ही तवेरा गाडी पूर्णपणे बाहेर काढण्यात आलेली आहे। अजून त्या तवेराचे किंवा आणखी कोणत्या गाड्यांच्या बाजूला आहेत का या संदर्भातली चौकशी आता तिथे स्थानिक नक्कीच तवेरा गाडी जी आहे ती बाहेर काढण्यात आली आणि यात 2 मृतदेह असल्याची माहिती मिळते आणि हे मृतदेह आता त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात येतील। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल कोसळला आणि यात 2 एसटी सह काही वाहनं जी होती ती वाहून गेली होती, त्यातल्या आता तवेरा गाडीचा शोध लागला आणि यात जे 2 मृतदेह सापडले त्यापैकी एक मृतदेह हा ड्रायव्हर दिनेश वीरचा असल्याची माहिती मिळते।